साम इम्पॅक्टची मोठी बातमी समोर येते अकोल्यामधून। अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी 9 कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत। निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याने 5 तालुक्यांमध्ये ही धडक कारवाई करण्यात आली आहे। उगवण चाचणीमध्ये नापास बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप आहे। आतापर्यंत 11 कंपन्यांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत। दरम्यान बियाणं कंपनी या संदर्भातील कारवाईचा प्रस्ताव लवकरच कृषी आयुक्तांकडे सादर करणार असल्याचं अकोल्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी सामशी बोलताना म्हटलंय। अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणा प्रकरणात आणखी 9 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। जवळपास अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यातल्या 10 पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आतापर्यंत एकूण 11 कंपन्या आपल्या ज्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केले आहेत। आज आपण ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, ॲश्युअर सीड्स, ऑस्कर सीड्स, ग्रीन गोल्ड, दप्तरी सीड्स, अंकुर सीड्स आणि बापना सीड्स एवढ्या कंपन्यांचा आज समावेश आहे। सर, ह्या जे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्याचा अहवाल समोर आला होता ना, सर्व कंपन्यांचा अहवाल जो होता नापास झाला होता। असं एकंदरीत जर पाहायला गेलं तर ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी आंदोलकांकडून होत होती। तरी आता तुम्ही तुमचा अहवाल काय असेल पुढचं यामध्ये कंपन्यांवरती कारवाईचा प्रस्ताव आम्ही माननीय आयुक्त कार्यालयास सादर करणार आहोत। निश्चितच या संदर्भात सविस्तर माहिती यांनी दिलेली आहे। अक्षय गवडे, साम टीव्ही न्यूज, अकोला।